काय बाई, लोकांच्या लग्नात जाऊन पाहून आलं तर आपलं तसं डोकं बधीर होतं बाई. काय सामान दिलं होतं अगं बाय 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 बाय. वॉशिंग मशीन सगट, म्हणजे स्वयंपाकाच्या मशनी सगट. आणि आमचे भिकारी यांनी तर काहीच दिलं नाही आम्हाला. काय सोन्यासारखं लेकरू, मला काही भारी बायको भेटली असते त्याला किती सामान दिलं असतं. आणि ही आली काहीच घेऊन नाही आली. काय तर म्हणे आमच्याकडे काही नाही. पस्तावा आला बाय पोराचं लग्न करून. लोकांचे लग्न पाहिले का असं टेन्शन येतंय मला तर. किती आलं असतं माझं पोरग, किती देख नाही, किती सामान आलं असतं त्याला. सगळं घर आमचं लखलखलं असतं, काहीच आणलं नाही. आता तिची बेत करते मी. आता तिच्या आई बापाला आहे ना सगळं द्यायचं सांगा त्या, त्याशिवाय आता जमणारच नाही. लोक नावं ठेवितात मला, हे काय असं. आली काय लग्न? आणि मग कधी आली? आताच येऊन बसले. तुम्हाला तर काय आहे, तुम्ही नुसते गावातच सोडलेले आहेत. लग्नाचा आणि माझा आणि तुझा काय लांबून लांबून संबंध आहे? काय संबंध आहे. काय संबंध आहे? कोणाचं लग्न केलं तुम्ही त्यावेळेस मी म्हणत नव्हते ती भिकारीची पोरगी नको म्हणून. काय आहे का घरात? मी मैत्रिणीला आल्यावर काय दाखवायचं? आपल्या घरात काय कमी? अहो मी आज मैत्रिणीच्या पोराच्या लग्नाला गेले होते, तुम्हाला माहिती ना. काय नाही दिलं तिला, बाप रे. अगो बाय बाय बाय. काय काय अख्ख्या त्या याच्यामध्ये सगळं लखलखट होता. तुम्हाला काय वस्तू सांगू, एवढ्या भारी भारी वस्तू दिल्यात तिला. पण जाऊ दे मग, लोकांनी दिलं तुला काय एवढं? लोकांनी दिल्या म्हणजे माझं पण किती देखणं पोरग होतं, त्याला तिच्यापेक्षा किती भारी बायको भेटली असते, त्यांनी किती दिलं असतं. पण जाऊ दे, त्याने मनाने लग्न केलंय, द्यायची सोडून. आवाज जाऊन द्या म्हणजे कसं काय जाऊन द्या, तिला मी सांगणार आहे आता तिच्या आई बापा कोण आणायचं. मला तू उघड डोक्याला ताण देते काय मोकार, तिला काय म्हणती? अहो बावळटे का म्हणजे, तुम्हाला काही कळतं का? तुमच्या माझे मित्र घरात येऊन चौकशा करीत नाही, माझ्या मैत्रिणी येऊन करतात ना. हाय त्यांनीच दिलं म्हणायचं. कसं काय म्हणायचं त्यांनी दिलं? ते आपण घेतलेलं आहे. तिने तिच्या आई बापा कोण काय आणलेलं आहे? तिचे आई बापा गरीब येत, नाही दिलं जा सोडून द्यायचा विषय. नाही नाही, तसं नाही जमणार. तिच्या आई बापा कोण आणायलाच लागन, तिला सांगावंच लागन आणायचं. अरे कशाला कुठं नाही वाढती, पोरला माहित झालं तर जाईन सोडून. कस काय कुठं नाही वाढी, माहित झालं तर? एक तर त्यांनी त्यांना मनाने समजायला पाहिजे होतं तिच्या आई बापाला. एवढे कसे लोक हे ते भामटे. अरे पण त्यांच्याकडे नसल्या कुठून देते बाबा काय तू सारखे. मग आता काय करायचं, हाकून द्यायची पूर्ण. हो पण एवढं घरदार चांगलं आहे आपलं, त्यांनी द्यायला पाहिजे होतं काहीतरी मनाने. मला वाटलं मनाने देईन ती बाया, पण ती बाया कसली डायरेक्ट पोरगी मोकळी हवाली केली त्यांनी आपल्या पोराने आणली. तिला काय नाव ठेवते बाबा? त्याला पसंत होती म्हणून तर मी म्हणलं आपण करून घेऊ. मग आपण थोडं म्हणलो का त्याला पोरगी घेऊन तो आला अचानक लग्न करून, उलट गावात बदनामी झाली. पोरगी पळून आणली. आता ती बदनामी तर झाली, पण वरून काहीच दिलं नाही. ही बदनामी माझी झाली का? हिच्या पोराला किती भेटलं असतं, किती दिलं असतं. आज दुसऱ्यांचे लग्न पाहिले का? तुम्हाला काय वाटत नाही, पण मला वाटत बाई तू बरीच जिरावलेली दिसते बायाने लग्नात. तुम्हाला तर लाजच नाही. लाज गेले होते मी तिकडं. हा मग बाया म्हणले असताना लग्न म्हणले म्हणजे लय टोमणे मारलेत मला. तुम्हाला काय जेवली का बिगर जेवणाची? मला गोड लागन का जेवण तिथं? जेवलीच नाही का? बरं झालं उपाशी आली. मग मी म्हणतो पण जावंच नाही ना, काय जावं? अहो पण एका मैत्रिणीचं नाही ना, 4 मैत्रिणीच्या घरीला हे झाले. आज महिन्याला लग्न आहे, एवढे सामानानं घरगच भरलेत. आणि आपल्या इथं 6 महिने लग्नाला झाले तर बाया म्हणलं नंतर देईन, तरी नंतर बी ती काही द्याय ना. त्यांच्याकडे द्यायलाच काय, तुला काय देणार आहे ती? खायला डोकं लावती गबस. त्या पोराला माहित झालं, त्या पोरीने काही सांगितलं ना, कुठं वाढेल. पोराचं लय ऐकून घेतलंय मी. पोरगी पसंत आहे म्हणेपर्यंत, लग्न येईपर्यंत ऐकून घेतलंय. आता नाही ऐकून घेणार त्याचं. पण मग आता काय पुरीला हाकून द्यायचं? पोरीला नाही, त्याच्या सगळं बाहेर काढीन मी. आता सामान लागत आहेच मला घरात. आता सामान लागते मग पुरीलाच सांगा. आता आपली तर अक्कल तुम्ही नका सांगू, मीच सांगणार. तुम्हाला थोडी मी म्हणले तुम्ही सांगा, मी आहे ना. मग तूच बोल. आता आपण तर काय बोलणार. पण मग त्यांना बोलायला लागल्यावर मध्ये पडायचं नाही. याला बोलू नको, तिला बोलू नको. आपण नाही मध्ये पडणार. तुला काय करायचं ती कर. माझं डोकं आवडत वेळ पडले तुला सांगितलं कळत नाही. मी काय म्हणतो सब बनूच नको काहीतरी, पण तू ह्या तू काय जाऊन देणार नाही. त्याच्यामुळे मला काय बोलायची इच्छा राहिली नाही. तुला काय बोलायचं ती बोल. माझं डोकं आवडत. लोकांच्या लग्नाला गेली खूप भांडण, काय आला घरी मोकार घरात भांडणं गबस म्हणलं. तुला कळतच नाही काही गोष्टी. अहो लोकांच्या लग्नाला म्हणजे मैत्रिणीच्या पोराचं लग्न होतं, तिथं काय काय सामान आलं. माझं बी पोरग लग्नाचंच होतं. पोरगी त्याने चांगली आणली, त्याबद्दल मी काय म्हणत नाही. मस्त देखणी सून आणली, तिला धरून काय चाटायचंय? हा काही नको का द्यायला? त्यांनी हुंडा किती भेटला असता, किती देत होते त्याला. तुम्हाला काय माहित नाही का? स्थळ आले नाहीत का त्याला? पण आता नाही मिळाला, पोरांनी लव्ह मॅरेज केलं, त्याला आपलं काय काय आपण काय करणार आहेत आता? 5 लाख रुपये देऊन, सारं सामान देऊन लग्न भारी करून देत होते. हा तुला जसं करायचं तसं कर. मा ती डोकं आवड झाली. पोरगी कुठे गेली? आसन घरात कुठं जायची? तिला काय कोणतं काम आहे म्हणून तेव्हा कुठं जायची? काय करते काय माहिती आतमध्ये? आवाज दे तिला. काय करते का? तिला आवाज द्यायचा.
मग कोणला तुला काय आवाज येत नाही का बाहेर कोणी बसलाय का काय समजत नाही बाहेर यायचं काय विचारायला काय हाय का नाही मला माहितच नाही तुम्ही आलेत म्हणून. कधी नाही. आले तुम्ही? अरे ती लग्नाला गेलती ना, लग्नावून आली. हा पण मग त्यांनी मला आवाजच नाही दिला. आत्या आवाज द्यायचं की. हा तुला आवाज द्यायचा आली तू आमच्या बसायला काय नाही. हा तिला काही कळत का हे करती काय? अगं चहा पाणी काही तुझं काहीच घेणं नसतं देणं नसतं. तू काही करू नको आजपासून. नुसते तू तुपलं जाऊन बस जाय नट्टा फट्टा करीत जाय. नाही नाही चहा वगैरे ठेवू का? काय नको ठेवू चहा आम्हाला नाही प्यायचा तुझा चहा. काय झालं आले आले तर मलाच कळाना नेमकी रेल्वे कोणत्या स्टेशनवरून बिघडली का काय झालं नेमकं ड्रेस भेटला नाही काय तुम्ही शांत बसा. येते मी काय म्हणलंय बरं तुम्हाला सांगितलं मध्ये बोलायचं नाही. नाही बोलत आत्या, हो. आज लयच डोकं तापलेलं दिसतंय. बर्फ ठेवा ना जरा डोक्यावर. तुला तर लाजच नाही बर्फ ठेवा ना. पण झालंय काय तू जरा बोलती होय ना नेमकी असं कम बोलत ती संग आज तुला काय डोकं फिरलं काय तू हे बघ मला काय तुला जास्त लय आडे वेडे घेऊन सांगायचं नाही. तुझं लग्न झालं तुझ्या आई बापाने काही दिलं नाही. मला वाटलं महिन्याने देते 2 महिन्याने देते 6 महिने झाले तुझ्या लग्नाला. अजून त्यांनी काही सोनं नाही दिलं काही भांडकुंड दिलं नाही. मला ते सगळं पाहिजे. अहो आत्या असं कसं बोलताय तुम्ही? माझ्या आईने त्यावेळेसच सांगितलं आमची काहीच ऐपत नाही आम्ही काही देऊ शकत नाही. मग आता कसं काय देतील? कस काय ऐपत नाही देऊ शकत नाही. तू आता त्यांची जबाबदारी तू मुलगी होते ना त्याने काही कमावलं नाही का तुझ्यासाठी? अहो जरी कमवलं तरी पण आम्हाला घरासाठीच पुरत नाही. ते मला काय देणार आहे? हे मला बघ, तुम्ही तरी समजून माझ्या पोराची तू आवड होती तिथपर्यंत ठीक होतं. म्हणलं जाऊ द्या त्याला आवडती त्याच्यासाठी किती काही चांगले स्थळ आले होते. 5-5 लाख रुपये 10-10 लाख रुपये हुंडा देत होते. अहो आत्या तुमचं बरोबर आहे पण आमच्याकडे नाहीच तर आम्ही कुठून देऊ? असलं असतं तर मग ते मला काही सांगू नको काही सांगू नको. तुझ्या ऐकून सगळं घेऊन ये. हा बरोबर आहे तू तो आई बापाकडून सगळं घेऊन निघ बरं घराच्या बाहेर थांबू नको इथं अजिबात. अजिबात थांबू नको लगेच निघू. इथं माझ्या बायकोचा किती काय अपमान झाला लग्नाला गेली बिगर हो, जेवता तुम्ही येत बसा. अरे खोटं काय खरंच सांगतो ना तिला जी घड आहे तीच सांगतो का वाईट सांगतो तिला जेवण सुद्धा गोड नाही लागलं. मला ते- बाईने एवढे टोमणे मारले. एवढे गुलाबजाम तिने एक सगळं नाही खाल्ला बिगर गुलाबजाम जेवण ती गुलाबजाम तू ताईला लोक फोन कर आणि सांग तू सामान देते सगळं पैसे देते नाही तर तू निघून जा इथून. अहो पण तुम्हाला तर माहिती आहे ना माझं लव्ह मॅरेज आहे त्यांच्यावर आपण हक्कच नाही दाखवू शकत ना. अगं लव्ह मॅरेज म्हणजे तू काय ना द्या बापाला सांगितलं होतं का तुम्ही माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका मी असंच नवरदेव पटवीन. असं कसं सांगाल? पण मी काय म्हणतो एवढं करूच तरी ऐक ना माव तिची बॅग घेऊन येईन तिने हाकून काय डोक्याला ताण ठेवती पोरगा आल्या शिकवू नका, शांत अरे मग बसा. पोरगा आल्या बघू मी खरं सांगतो खोटं नाही सांगत. ते तर मी तू माझं एक काम करीन, कर. तुम्ही निघा. तू तो आई बापाकडे जा मी तीच सांगतो ना तुला आता ऐक ना मग तो आवडीच बोलत लागली मला सांगायला तू तो आई बापाकडे जा आणि ती काय लागत तिला घेऊन ये बरं जाऊन. कसं काय जाईल? कसं म्हणजे तुझ्या पायाने जायचं तू कसं जाईन म्हणजे कसं जायचं तू म्हणजे तुझ्या पायानं जायचं ती बॅग बी घेऊन कसं जायचं जायचं तू कसं जायचं bag तसं? बिग काय नाही द्यायची तुला. मग तशी कुठे हाकून देते जाऊ बाबा दे तशी तिला अरे कळत नको. अहो पण तुम्ही का मला हाकलून देता? हे घर माझं सुद्धा आहे ना. अगं बाई काना मागून आली आणि तिकट झाली. तुझं घर कष्ट केले त्या घरासाठी आले 2 दिवसात आणि माझं घर तुझं बिझं घर नाही. तू आधी सगळं घरात आणायचं तेव्हा घरी काय यायचं. म्हणतो, इकडे इकडे एक मिनिट आणि तसं यायचं नाही भांडे कुंडे बर का सोनं दागिने सगळं तो बापाला माव तिकडे वावर इक नाही तिकडे कोणाची ते सालन राहा तो आईला आणि बापाला सांग. अहो मामा पण माझ्या घरचे कसं करणार हे सगळं? ते कुठून आणि देणार? नुसतं भांडे कुंडे नाही भांडे घासायची मशीन कपडे धुवायची मशीन सगळं आणायचं. अहो ते तर आजपर्यंत आम्ही बघितलं सुद्धा नाही. मग बघायला लाव तुझ्या बापाला ना आणायला सांग. नाही बघितलं तू तर इथं जाईल. आमच्या पोरला आण नाही आमच्या पोरला काय कमी नोकरी आहे दुनिया भानगडी याव तो तिकडे त्याला बनवला आणि तुम्ही दोघं तिकडेच लग्न करून आले तुम्हाला काय वाटलं आम्ही खपून घेऊ अजिबात खपून घेणार नाही. मी नाही पण माझा नवरा तर देतोय ना पैसे. होय, नवरा पण तो आहे काय ते आमचं पोरग आहे का तो नवरा चालली कुठून काय हा भाऊ फेकला काय तो म्हणे मा नवरा देतोय पैसे लय तुझा नवरा नवरा म्हणजे? काढते कानात नाही. काढ तीच काढून घे सगळं काय नाही ते बांगड्या फेंगड्या काढ अहो, नाही नाही काढ अहो, ती. माझ्या नवऱ्या- आमचं काय नाही ती तो नवऱ्याचं काही आम्ही केलंय तो नवऱ्यात चालली बोंबलत सांगायला की म्हणे मा नवऱ्याचं कुठून आला काय घेऊन भाडकावलं शिकायला तू एवढे तुझ्या पैसे आईला घातले फोन आम्ही. कर आणि निघून जाय. त्याला शिक्षणाला काय थोडा पैसा दिला नाही म्हणून त्याचा पगार आला आणि माझ्या आईला नावावर. नुसतं बापाला बी बोलव हा यायचं नाही परत घरी त्यांच्या घरी जायचं काय रडायचं काय तिकडे नाटकं करायची समज नाही म्हणजे पोरला बी येऊन दाखवतो कस काय त्याला बी झटका भाडकावला परस्पर लग्न केलं तर केलं आमच्या इथं काय आम्हाला काय येडे समजितो काय इथं माझ्या बायको जर नाही तर त्या ठिकाणी अपमान होतोय रोजच तो पोरगी आली तो पोरात लग्न झालं तुम्हाला साधं जेवण बी नाही दिलं पंतरवाळी नाही उचलली काहीच नाही आम्ही कवर सहन करून घ्यायचं काय ते असं टेम्पो भर भांडे नको तू निघून जा. दागिने डुगिने सगळं हा. पाहिजे नाही तर परत माहिती नाही तिकडे वावतो बापाला 1 एकर वावर ती इका आणि आम्हाला आणून द्या बाकी सांगू नका काही 10 तोळे पाहिजे माझ्या पोराला. पक्के 10 तोळे हा आणि बाकीचं सामान तर वेगळं. हा. हो आणि मग. विशेष म्हणजे बरं का नवऱ्याला सांगायचं ना
नवऱ्याला जर सांगितलं ना तुला जीवच मारून टाकू डायरेक्ट परत म्हणजे सांगितलं शब्द नाही. बोलत हा. नाही त्या सांगितलं म्हणजे गप जायचं आणि त्याच्या कानावर गेलं नाही पाहिजे आम्ही दोघंही बोलले हिला आहे ना हिला नाही जमलं ना मग राखेल आणि पट्टी हा तुला गोडीत सांगतोय मला माझ्या नवऱ्याशी तरी नवऱ्याची संग बोलायला हाणून टाकीन तो साईन नाही नवऱ्या संग म्हणजे. काय बोलायचंय जीवच मारून टाकीन त्या संग बोलला तू त्याला माहिती झालं नाही पाहिजे तू त्याच्या हा. संग राहत नाही तू आमच्या जवळ राहतील त्याला बायकून येता येत नाही तिथं तू ध्यानात धर आणि जर नखरे केले ना तुला भर दिवसा पेटून देऊ आम्ही आणि जळली म्हणून सांगू काय नीट जायचं आई बापाकडे झक मारत ना जाऊन सांगायचं काय लागेल ते पाहिजे आम्हाला आणि जाय समजला चल निघे चल तुम्ही बर हा हा, मग आता पटलं मला नवरा कोणाचा आहे मग एकाच नंबर विषय हा. चल जेवायला फोन घेऊन या म्हणजे इतिहासात ठेवला काय मला चला लवकर भाकरी कर. अगं अशी ए, काय झालं कमून रडते तू हे गप गप काय झालं? गप रड नको गप ए रड नको अशी अचानक आली कोण नाही एकटीच आली का काय झालं काय झालं काय झालं काय झालं गप, रड गप, नको रड नको गप गप, रड नको काय झालं सांगशील का नाही तू हा काय झालं सांग गप, गप. सांग तुम्ही दोघांनी माझ्या लग्नामध्ये मला का बरं काय नाही दिलं असेच का बरं मला पाठवले त्यांच्या इथं आता तेच म्हणले आमच्याकडे काही कमी नाहीये आम्हाला काहीच नका देऊ नुसती पोरगी द्या अगं ते मस्त तेव्हा बोललेले पण आता मला लय त्रास द्यायला लागले ग कोण देत त्रास मला सांग बरं कोण देऊ राहील तुला कोण काय म्हणतंय मला काय मागते काय नाही सांगतच आहे आम्हाला कमीत कमी माझे सासू सासरे सास सासरे हा काय म्हणते काय म्हणले ते अगं मम्मी ते म्हणतात की आता जायचं तुझ्या घरून 10 तोळे घेऊन यायचे पोराला 10 तोळे घालायचे आणि सगळं त्यांच्या नावावर करायचं आपल्याकडे काय ग आपल्याकडे 1 तोळा करायचे पण ऐकत नाही ते तर तुला माहितच आहे अजून काय सांगितलं म्हणते? नाही का त्यांना अगं मी मस्त सांगितलं मम्मी पण त्यांनी मला लय मोठी धमकी दिली ग मी म्हंटल माझा नवरा आला ना की माझ्या नवऱ्याला सांगते आणि त्यांना करायला होते माझा नवरा मला जेव्हा लय प्रेम करतो तुला तर माहितीये पण ते बोलले तू तुझ्या नवऱ्याला जर सांगितलं तर तुला घरात जाळून टाकू आम्ही मारून टाकू असं म्हणले असं कोण म्हणलं असं अगं कोण किती म्हणलं शांत सासरा ते. सासरा म्हणला होय एवढं कमी पडलंय काय त्यांना सांग बरं तू आता अहो काय- एवढ्या काय- मोठ्या घरचे लोक आहेत ते त्यांना काय कमी आहे सांगा बरं पुरता पुरणार नाही एवढं आहे हा. त्यांच्याकडं पेटून दिलं तरी महिनाभर जळण एवढं आहे त्यांच्याकडं काय असं म्हणतायत बेकारासारखं राहिलं की- काय कळलं ना? आत्याच गेलत्या ना कुणाच्या तरी लग्नात तर त्यांना सगळ्यांनी नाव ठेवलं आमच्या सुनेनी एवढं आणलं आमच्या सुनेनी तेवढं आणलं आणि तुमच्या सुनेनी काहीच नाही आणलं त्यांच्या मनात ते बसले अरे देवा त्यांना कळत नाही का लोकांनी सरी घातली तर आपण लगेच दोरीने आवळायचं का गळा आता त्यांना तुला परिस्थिती सासूला- माहिती आहे सगळी आपली मग माहिती की तू त्यांना जाऊ दे काय काळजी करू नको ए. आपलं 1 एकर वावर आहे ना काय असेल ते विकून टाकू आपण कसं जगू कसं मरू राहू पण तिला चुकी ठेवू आपण अहो. जाऊ दे अहो, एक एकरात त्यांचं काहीच हा. नाही होणार आहे मी तेच सांगणार होते 1 एकर विकून काय येणार आहे 40-50 लाख रुपये येतील त्यांना जवळजवळ करोडाचं सामान लागतंय ती सांगते ना एवढं 10 तोळे एवढं कुठून सोनं द्यायचं? नामकन एवढं कुठून द्यायचं सांग बरं. अगं मम्मी मी ते घेऊन पण नाही जाणार आज तुम्ही त्या कष्टाने कमावले तुमच्याकडे तेवढंच आहे आणि मी तेवढं पण घेऊन गेलं तर मग पोरीचं कर्तव्यच काय आहे आता आम्ही काय शिकले सवरलेलो नाही बाई तुला काय भाव नाही त्यामुळे आम्ही खायचं काय ग ते वावर इकलं काय खाणार भाकर तुकडा कुठून खाणार आम्हाला कामाला जावं लागेल दुसरीकडे बरं असं कर तुझ्या नवऱ्याला सांगितलं की नाही तू हे सगळं नाही नाही मग त्याला का नाही सांगितलं सांग बरं तू अहो बाबा त्यांना नाही सांगू शकत मी हे लोक मला मारून टाकतील तू घेऊ नको काही तू फोन लाव तुझ्या नवऱ्याला सांग तुझा नवरा आहे तो नवऱ्याला बोल ना सांग. नवऱ्याला नको हो, आई आपण. मला भीती ठीक. वाटते ग जर फोन लाव तुझ्या नवऱ्याला तू सगळं सांग काय झालं ते फोन हो आपण पुढे काय होतंय कर नवऱ्याला स्पीकर वर कर मी काय बोलू तू सांग ना तुला काय तुझे सास सासरे काय बोलले ते सगळं सांग त्यांना परिस्थिती सांग मला मी तुमच्या संग याच्यासाठी लग्न केलं का म्हणा बोलू द्या तिला हॅलो हा बोल ना तुम्ही कुठं आहेत अगं असं रडका आवाज काय येतोय तुझा काय झालं अहो माझं खूप इथं छळ चालू आहे हो तुम्ही कधी येत आहे मला तुमच्या सोबत घेऊन जा खेळ चाललाय म्हणजे आज काय बोलू राहिली तू अहो पाहुणं मी बोलते सासूबाई अहो पाहुणं तुमच्या आई वडिलांनी हिला हाकलून दिलंय व माझ्या घरी पाठवलंय हाकलून दिलं हो आणि ती रडतच आलीये अहो पण झालं काय नेमकं अहो तुमच्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे की 10 तोळे सोनं आण सगळ्या मशनी आण कपड्याची भांड्याची मशीन आण आणि सगळं भांडे कुंडे सगळं टेम्पो भरून आण आणि तुम्हाला जर सांगितलं तर तुला जाळून टाकेन असे म्हणले तिला
जाळून टाकी. हा तुम्हाला फोन नाही करायला लावला, पण मी आणि माझ्या नवऱ्याने जबरदस्ती केली फोन लावायला. आणि मी पण बोलतो आणि इकडे जावई बापू हा बोला ना मामा. नमस्कार हो. हा बोला बोला नमस्कार. अहो पोरगी आली इकडं तर तुमच्या आई वडिलांनी हाकलून दिलं हो तिला. अहो हे बघा मामा, मला याच्यातलं काहीच माहिती नाही राव. हा असं कसं काय करू शकते ते? अहो एवढा छळ केला ती म्हणली त्यांची सासूबाई कुठं लग्नाला गेली त्यांनी काहीतरी आयरात लय मोठं दिलंय टेम्पो भरून सामान. त्यांनी तसं टेम्पो भर सामान घेऊन यायचं घरी, नाही तर यायचंच नाही बिलकुल. हे बघा तुम्ही शांत बसा, मी आता घरी येतो, बघू काय करायचं. धमकी दिली हो तिला, जाळून टाकू म्हणे, मारून टाकू तुम्हाला. टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही. या, तुम्हाला तर आमची परिस्थिती माहिती आहे ना सगळी. येऊन द्या त्यांना, आल्यावर सांगा. येतो मी येतो, तुम्ही टेन्शन न घेऊ. हा येते ती. ठेवू का? ठेवता? हा सगळं फोनवर नाही बोलायचं, येते ती. आई पण जास्त काय होणार नाही ना ग, मला लय भीती तू वाटते. नको घाबरू काय. थांब, एक थांब, पाहुणा येऊन दे. पाहुणा आला ना मग मार्ग काढू आपण. सावलीला तरी चल बाय, लय उन्हात उभा यायचं तू. चला चला, चल घरात चल. ते गेली पण काय खूप भांडण नाही ना वाढायची. कशाचा कुबांड वाढन. सांगितलं पोरला तर तुला होय, तू आपलं तर आपण आपल्या अंगाला अंगलटच नाही येणार काही. पोराला सांगायचं तशी ताकीद दिली का पोराला कळलं नाही पाहिजे. तिचं काय बरंच आहे, सांगितलं तर हाताने कुठं मला तर बेवच वाटायला लागले मगाच्या धरून. तुम्हाला काय भेव वाटायला लागलं? तुम्ही एकलंय बाई. सकाळ धरून बत्त्याच लागल्या. त्या किड्याला जर माहीत झालं नाही, एक तर ती इतकं सण केले, ती डोक्यात लागले, त्याचं डोकं आवडू झाले, ती एखाद्या आपल्या संगत येऊन भांडायला बसली. कस काय भांडण आपल्या संग? त्याला बी कळत नाही का काय आला घेऊन बायको? अहो, तिच्या तिने दिसण्याला बायको काय आणली, करता? तुला डोक्याचा भाग नाही, तुझ्यामुळे मला भांडायची पडेल, मी भांडणारच नव्हतं. अहो पण तिच्या दिसण्याला करता काय? त्यांनी काही दिलं का आपल्याला? द्यायला पाहिजे ना तिच्या अरे सुखासाठी. द्यायला काय संग नेतं का माणूस मेल्यावर? बरं मला सांगा, ती सामान दिलेलं कोणाला राहणार? कोणाला? मी म्हणणार आहे का मला दिलंय माझं आहे? तिचंच आहे ना, तिच्यासाठीच देणार ना. अरे पण पोरगी ऐक ना, एक नंबर गावात. पोरगी काय आहे. पीठ येतोय वॉशिंग मशीन ना त्याला. लोक म्हणतात बा खरंच आईला नाना एक नंबर सून करून आणली तो. आई तर जाय केव्हा आणायच्या तिच्या आईला वाला. मला एक सांग बरं, तुझ्या बापाने काय दिलं तरी? तुमच्या आईचे टंगड तुमच्या वाला काय दिलं तरी? काय तुझ्या दिलं बापाने? म्हणजे किती दिलंय माझ्या बापानी? काय दिलं? अहो, काय तुम्हाला दिलं? घरात- काय त्या घरात गालाच तरी दिलं त्या टायमाला? अहो घराला बांधायला पैसे दिलेत माझ्या बापान त्या टायमाला. उपकार नाही केला त्या टायमाला. तुझ्या बापाने घराला बांधायला पैसे दिले त्या टायमाला. गुंठेवारी जमीन गेली तेव्हा त्याने 25,000 रुपये दिलेत घराला. त्या टायमाला त्या दरवाजा नाही टायमाला- झाला माझ्या घराचा. अहो 25-50 हजार तर सारं घर झालंय. हा 50,000 घर होते. मग आताच आहे का घर? तुम्ही तिथं एक काही लागले पैसे सांगायला, घातले माझ्या तेव्हा बापाचं- झाले. माझ्या बापाचं काय म्हणायचं नाही. परत मला सांगितलं नाही. आपल्या आलं का लगेच कार्ट दिसतं, लोकांना आलं का लगेच पण माझ्या बापाचा काय संबंध आहे इथं? मला माझी सोने तिला बोलू दे ना. आपण अजिबात मान्य करून घेणार नाही. माय काही घालायचं नाही, उद्या खूप भांडण झाली. तुम्हाला मी भांडायला सांगितलं होतं, मी म्हणले होते का मी माझं आता नाही भांडलं तू लगेच सुरू होतंय. माहिती नाही तू कशी, मला माहिती आहे ना. मग कशी तर निपटा आता. निपटायची पाळी आता मायावर नाही येऊन द्यायची, तू निपटायचं. बघन मी त्याला कसं हँडल करायचं. हा, ते कशाला त्याला- येतोय त्याचं काय यायचं ते अजून महिना 2 महिने येत नाही. येतोय काय काय भांडणं चालली तर? अरे काय नाही आता जायचंय काय? मळ्यात तिकडे. हे मकर माय मागे लागले हे काम. कायम किटकिट आहे भाऊ. हा ना, मला लग्नाला जायचं होतं, लग्न कॅन्सल केलं, इथं बसवली कामांना. बरं जायचं ना मग. जायचं होतं मला, जाऊन रोज एक दे. लग्न आहे. काल मी लग्नाला गेले, आज तुम्ही. मग लग्नाला जायचं नाही का? लग्न लोक सोडून दे. मला काय म्हणायचं, आपल्या पोराने एक नाही केलं मोठं लग्न, पण लोकांचं खायला द्यावं लागेल ना. मी आलो तुम्हाला काय आनंद झाला नाही का? त्याला येडाय कर तू, आनंद झाला नाही म्हणजे असं. मी आलो तरी तुमचे भांडणं सुरू येत. अरे मग रोजच आहे, त्याला काय टेन्शन घ्यायचं? बरं तू बरं आहे आलोय ना? किती पण दिवस? तू कस काय अचानक 3 आला? महिने झाले. अरे तू अजून 2 महिने येणार तू आला कसं नव्हता. काय? नाही थोडस काम आहे मला. काय रे? पण तू अचानक आल्यामुळे आम्हाला सुधारणा नको थोडंसं काय आलं? मला साहेबांनी सांगितलं होतं काम. हा. आणि महत्वाची गोष्ट, 50 लाख रुपये आणलेत मी बॅगेत. हो. कोणत्या बँकेत टाकायचे? तुमच्या खात्यावर टाकू ए, का? त्यांच्या नाही. तुझ्या आई टाकू खात्यावर? मला दाखव आधी मग खात्यावर टाकू. बघायचं काय बॅगेत आहे ना पैसे. पैसे बघायची काय तुला काय एवढं काय कुठं जाशील एखाद्या वेळेस पैसे हा आटेक बिटेक येईन बरं का तुला पैसे बघून. पैसे बघून नुसता पैसा पैसा करती. हा? अरे पैसा पैसाच लागतो. पैसा करते म्हणजे आजकाल जगात बिना पैशाचं काहीच नाही भाऊ. बरं मला एक सांग, उद्या जर तुला ट्रक भर पैसे दिले, तू किती दिवस जगणार? ए, खाईन ती पैसे. मला तेच म्हणायचं, ट्रक भर जर पैसा दिला तर तू 8 दिवस बिना भाकरीच राहू शकते का? आणि मग पैसा असल्यावर खाता ना माणूस काय काय. पैसा? बरं एक बंडल देतो, खाय बरं माझ्या समोर, खाती का? अरे तू काय डोक्यात असं पडला काय का? काम यायला आमच्या मागे हा? आल्यावर आला काय आता तुला झालं आनंद काय? नाही झाला का 2-3 नाही नाही, दिवसात? मला सांग किती पैसे दिल्यानंतर
तू उपाशी राहू शकते अरे 2-3 महिन्यातून आला, नीट बोल मग बाप्पा संग. आम्हाला बी तेच वाटलं की मग काय बाबा मी म्हणलो ना हाय 50 लाख रुपये बॅगेत लगेच पैसा बघू राहू दे ना मग टाक जाऊ नाव दे, टाक. त्याच्या नावावर काय लागत आता त्याला शिक्षणाला काय तुम्हाला किती पैसे लागते बरं? मग आपल्याला नाही लागत नाही सांगा ना, लागत असले तर. नाही, आपल्या खर्चापुरते आपल्याकडे आहे. नाही कमी पडलं असलं काही तर देतो. दे ना मग 1 लाख रुपये. मला गाडी घ्यायची राव मोठी. हा काय ना? माणूस आहे तू? अरे तुझ्या शिक्षणाला सारं हे केलं नाही, का? नाही, आता ती चेन सांग. तो लागणार आहे. मला मोठी झक मारली तो हा. शिक्षण मला ती चेन नाही घाला सासरेंग घातली होती माझ्या. काय अमाऊंट का आली तू 20 लाख रुपये देऊ का तुम्हाला? 20 लाख रुपये. मग तू नोकरीचे पैसे एवढे कुठं घालतो रे? काय दिले तो पैसे? मी काय कोणाला दान करतो का? तेवढे वावराला दिले भाऊ 20 लाख रुपये ते वावर घेतलं तर. अहो, दिलंय त्याच्या का? शिक्षणाला दिले 50 ना लाख मग कोण लागले. काय म्हणते? तरी तुम्हाला कमी पडलंय ना. तुझ्या शिक्षणाला मग 50 लाख आता खर्च तू केलाय. पगार तुला काय तू आम्हाला नाही देणार मग काय गावात वाटणार आहे का? नाही तुला पगारापर्यंत काहीतरी मला शिकवलं असेल, सांभाळलं सांगा असेल मला ना. सांगा तुम्हाला कुठं कमी पडलं? नाही ना आम्हाला कुठं काय म्हणतो घरात काही कमी आहे का? आहे सगळे जुने आहे आपल्या घरात. सगळं आहे ना. हा मग तरी तुम्ही म्हणजे कमून असं याडवून करून राहिले बा. काय अडवणी केलं तुला? काय येडवाणी केलं? तुला केव्हा सांगितलं फोन तुला करून केव्हा पैसे फोन दे? करून आम्ही पैसे दे आमच्याच म्हणून पैशात म्हणलं मजा काय? आजा करतो. नाही, नाही, तू फोन पाठवतो नाही केला पैसा. तुम्ही. आम्हाला शेतीचं उत्पन्न मला निघत असं कळलंय एवढं असून सुद्धा तुम्हाला कमी पडलंय. कसं काय कळलं तुला असून सुद्धा कमी पडायला? नाही मला थोडस कळलंय मला. तुम्ही मला तू हे बघ बोला लय रामायण काही गाऊ नकोस काय नको. ते पैसे आणलेत पुस्तक घे माझं आणि टाकून ये बँकेत. तुम्हाला काय लागत सांगा ना मला. कोणती वस्तू लागत मला नाही लागत एवढं. हा? माझ्याकडे आहे शेती. तुम्हाला झोका द्यायला एखादा माणूस ठेवू का महिन्यानी? नाही मला काहीच का नाही. घरात एखादी मोलकरीण ठेवायची? अरे पण तू असं कम बोल राहिलाय तू आलाय लगेच उभे पाहिलं घरात चल घरात बोल इथं मकर काय चाललंय तू पैसे किती पैसे लागले दिले करून राहिला हे. तोंडात घास घालायला माणसं ठेवू का तुम्हाला दोघांना? काय आमच्या हातपाय मोडे तोंडात घास घालायला? नाही नाही मग कमी नाही ना काही. नाही अरे आम्ही नाही, कमवलंय आम्ही घेतलंय. तू काय आणून दिलं का कमीला विचारून नाही, राहिला? ठीक घडलं कर तू आज मोकर घे ना द्यायचा आला का दारू पिरू नाही घरात करत तू वस्तू घेऊन कोण दिलेली मी आहे. का? हा मी नाही दारू पिलो. तुम्ही पिले वाटतं मला. अरे पण झालंय काय मी तर काय आम्ही सकाळ धरून इथंच मरत होत. ते झालं नाही. काय केलं ना तुम्ही सगळं? काय केलं आम्ही? इथं कंपनीतून काम सोडून आलोय मी. कमवून आला. हा? मी एक काम करतो कंपनीत देतो सोडून जातच नाही तिकडं. अरे नको बाबा 1.5 लाख रुपये पगार महिन्याला याचा तू काही इथं येऊन काय करणार नाही काही हा म्हणजे उचलणार ती पैसा मार- भेटतोय म्हणून तिकडे मला कामाला लावता आहे की नाही? अरे ते हायर करतो काय तुला शिकायला एवढा मोठा लहानाचा मोठा केला काय पैसे कमाला मग इथं काय आमची काय आरती ओवाळायला केला मग काय मी काय लोकांना वाटले पैसे? आम्ही कुठे काय म्हणतो राव काय मोकर तापतोय तू आले हा, बरोबर तुम्ही काहीच म्हणत नाही. मीच म्हणतोय सगळं. मी अरे आहे. मग नीट सांग मावळते. ना. मी पुढच्या महिन्यात येणार होतो. मी का आलो आज? मग मी तेच विचार राहिले. तू अजून म्हणला होता मला महिनाभर सुट्टी नाही आई मी येणार नाही. मग तुझा बरं. काय आला? पूर्वा पूर्वा घरात नाही ती तिकडे गेली तिच्या आई अरे तिच्या भेटायला आईचं दुखत आहे तेव्हा ती तिच्या गेली आई चालत. दुखत होता तिकडे गेली ती. तुम्ही सांगितलं नाही मला. अरे पण तू आल्या सरशी सुरू केलं तुला सांगायला वेळ द्या ना तू तर काय करणार आहे म्हणजे आम्ही? पूर्वा तिकडे गेली. हा? आता मला आमचं फोन नाही काही नाही. तिचा फोन अरे नाही. मला तिने केला असेल आता अरे मला फोनच नाही आला. 1 मिनिट ऐक तिच्या आईला भेटायला जायचंय मग आता तिला 10 वेळा सांगण्यात मजा आहे का? पुढच्याच काय लुट राहिले तुम्ही? अरे ती मोकार पुढे गेला अडचणी ती हा. बरं मी काय म्हणतो तिच्या आईला भेटायला गेली काय विशेष आहे? अरे पण ती मला आजारी फोन नाही आहे. आला राव तिचा. अहो तिचा फोन नाही आला म्हणजे तेच नाही बरं आता काहीतरी आजारच आम्ही असेल करणार होतो असं. संध्याकाळी हा. पण माझ्या आता शिक ध्यानात आलं म्हणलं संध्याकाळी करून निवान हम्म. तुला काय अडचण आहे काही नाही मला नाही अडचण. पैसे पण लागत आहेत का मला का? हा? मला नाही लागत. तुम्हाला लागत आहेत वाटतं. मला नाही लागत राव पैसे का नाही तुम्हाला अडचण आहे का काही? किती लागत तुम्हाला? 1 कोटी 2 कोटी कुठे गप्पा मारा लागला बाबा किती लागत तिथं? कोटी म्हणून फुकटची बायको घेऊन आला कोटीवर गप्पा मारायला. तू त्यांच्याकडून तर काही डबड्याने आणला ना आम्हाला सांगतो का तुला लागत आहेत आणि याला लागत आहेत. हा लाज वाटायला पाहिजे तुला बी बोलायला. आता ते काय आलं इथं ते म्हणजे काय मध्ये कस काय नाही आलं तू आला पैसे थांबा, गप्पा थांबा, करायला थांबा. लागला. ते मामा आता कस काय झाले किती दिवस आता मध्येच काय काढलंय? मध्येच कस काय म्हणजे काय काढले काही आणलं नाही तिनं. बरोबर आहे तुला तिचं लाखोनी रुपये खर्च केले काय तुला चुकलं पैशाचा तिचं? पावर दाखवतो का मला? कोणाच्या लग्नात गेली तर लोक विचारते बा तुझ्या पोरांनी लव्ह मॅरेज केलं लग्नात काय कुठं जेवण नाही घातलं तुम्ही लाज वाटते आम्हाला जेवायची उपाशी आहे काय तुम्ही? उपाशी नाही पण दुसऱ्या लग्नात अरे लय गेलं टोमणे मारते आम्हाला 4 लोकात वागायचं. तुला काय आला महिन्यातून एकदा. जे टोमणे मारताना त्यांना म्हणा तुमच्या घरातल्या वस्तू द्या आमच्या घरात. कस काय देते ते आमच्या घरात वस्तू? काही नाही म्हणा. भिकारी आहेत आम्ही भिकारी. आपल्या घरात आहे सगळं पण अरे लोक तुम्ही माझं ठेवलेलं आहे. सगळं आहे पण माझं तरी घेतलंय बोकंडी मी. घ्यायचंय. सगळं हा. आहे, तरी बोकंडी घ्यायचं. लागत लोकांनी घ्यायला सगळ्या वस्तू. 2-2 टीव्ही लागत आहेत काय तुम्हाला? एखादी बेडरूम मध्ये हा तुला किचन मध्ये टीव्ही देऊ जोडून पण लागतच मला. का किचन मध्ये येशील ते तू नको सांगू. तू सांगूच नको मला पुढं काय लागत आहे. मला वस्तू लागत आहेत. बाकी पंचायती तू करायच्या नाही. हा सगळं हा तुला काय सांगितलं? तुला तेव्हा पण म्हणले होते माझ्या पसंतीने लग्न बरं, कर. त्याला काय बस- म्हणलं माझं लव्ह मॅरेज मला सांगा ना तुम्ही. मला सांगा काय वस्तू लागत आहे. अरे घरात सगळं आहे हा, कुठं मग? काय आणायचे मग काय ही करायचं? बाया डोक्यात लागली लग्नाला हा. गेली दुसऱ्याच्या डोक्याची वाईटावाडी हा. नाही करू राहिली
काय म्हणता यासाठी जातात आणि तुम्ही तुला कोणी आता. काय सांगितलं तू तू एवढं बोलतो कस काय अगं तूच बोल राहिली ना आता तू तुझ्या तोंडाने म्हणते ते काय कुठं कोण सांग करून आणलं. अगं फुकट करून आणली ना तू वस्तू लागत. अरे तुझ्या इतका शिकवला खर्च केला तुझ्या पगारावर लोकांनी किती दिला असता तुला ते गोडा खाताडं लागत होतं म्हणून तू काही द्यायलाच नाही लावलं अरे पण जगात एक नंबर गावात एक नंबर सुने आपली मला- तू काय बाबा येड्या करते? मला आवडली मी ती सोबत लग्न केलं हो. मी तिची गरिबी बघितली नाही मला काही कमी नव्हतं अरे सगळं आहे. हा बघितलं आम्हाला पण वाटलं तवा चांगली पोरगी आहे. आली चालतं मागं ना. गेली नाही म्हणजे काय पण- तुम्हाला काय उपाशी मारून राहिली? ए, अरे ऐका ना मी काय म्हणतो तसं असलं ना तुम्हाला जर जीव नसेल लावित ना ती ए बाबा तिला तसं- आत्ताच्या ए, आत्ता ए, मी ए, घरपोच देतो. ए, नाही देवा शपथ बर मला आहे ना, महादेवा शपथ द्या तसं नाही तसं आम्हाला नाही. सगळं जागेवर आहे. चहा पाणी नाश्ता जेवण उगा आपण मग नाही तरी तुला कसं केव्हा नाही मिळालं ग? मला ती द्यायला काय मला कानपूस करीत सगळं नाही. आहे माझ्या तुम्हाला. हाताखाली सगळं व्यवस्थित करते. जीव लावते ना हा, मग सगळं. पोटात कसं काय दुखत तुमच्या पोटात कसं काय दुखत राम 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 या हिने आधीच पगोड केल्यावर दिसतोय काय म्हणत होते तुम्ही आता तुला आम्ही मग कुठं सांगितलं जाणार? असं आता ती जर तुझ्या टायमावर आली म्हणलं तुला नाही, फोन नाही, झाला असं तुम्ही आता म्हणत होते ना ते काहीतरी ते काही आणलं नाही भांडे नाही काही नाही काही दिलं नाही तिच्या आई बापानी म्हणत होते. नका द्या ना काय एवढं विशेष म्हणत होते मी आता म्हणणार तिच्या आई असं बापाने का? काही दिलं नाही तिथं आम्हाला मागायला आली होती म्हणली थांबा. सगळं द्या, त्या पुढं. थांबा. रडत रडत आली ती घरी म्हणजे तुम्हाला सगळे घरात हा? आ, ते सग- कशाचं कमी नाही माझं ऐकून मग घे. तिला तुम्ही काय म्हणले माझं ऐकून हा, घे. तुम्ही पेटून द्यायला लागले तिला ऐक माझं पेटून द्यायला लागले तू का भीक मागू राहिले तुम्ही? आवाज खाली कर आवाज काय खाली मी नाही नका करणार बोलू. आता हा, कसं मी आहे? आता एक शब्द ऐकणार नाही हा पेटून द्यायला लागले तुम्ही तिला तुला आवाज खाली करायचा नाही तो बी आमच्या घरात थांबायचा नाही निघायचं तो बाई भीक पुढे. मागायला लागले का तुम्ही काय भीक मागायला लागले जे आहे ते सगळं आमच्या कष्टाचं आहे तुझं काही नाही घरात सगळं सांगितलंय मला तिला फोन केलता 10 तोळे सोनं लागत आहे भांडे घासाचं मशीन लागत आहे स्वयंपाकाचं मशीन लागत आहे हा 10 तोळे सोनं पण द्या म्हणे का जीव देते का ते एक कर वावर त्याला फक्त लाज वाटली पाहिजे ना तुम्हाला मी कमवतो कोणासाठी तुमच्यासाठीच कमवतोय ना अहो आमच्याकडे तेवढं असतं तर आम्ही पहिलंच दिलं असतं पाहुणं. अहो मामी मामा तुमची काही चुकच नाहीये हे लोकांमुळे झालं यांचे कोण कान भरीत आहे ना बाहेर अहो हा? तुम्हाला एवढी चांगली अप्सरासारखी सून भेटली आमच्याकडे एक हिरा तेवढाच होता तो तुम्हाला दिला आम्ही. मी तिचा स्वभाव बघून लग्न केलं मला ती आवडली मला तिचा रुपया लागत नव्हता हुंडा लागत नव्हता एक वस्तू नव्हती लागत आमच्या पोरीने काही तुम्हाला त्रास दिला बाबा हा? काय उलट बोलली असं काही सांगा कुठं लाजा आम्हाला सोडल्या तुम्ही कुठं लाजा सोडल्या आणि आमची ऐपतच नव्हती तुमच्या घरात पोरगी द्यायची पण तुम्ही म्हणले आम्हाला काहीच नको फक्त पोरगी द्या म्हणून दिली. कारण रोज लोकांच्या बांधावर आहे तुम्ही कामाला तर तुम्ही कुठं जाताय आणि पाहुणं ऐका आमची ती 1 एकर वावर आहे ते विकायला काढले आम्ही गिराईक बघितलंय त्या. अहो, देतो बाबा आमचं काही हा. नाही जेवढं म्हणत तेवढं आमच्या 1 एकर मध्ये येईल ना हा. तेवढं द्यायला तयार आहेत आम्ही. बघितलं आणि का आमचं कुठं राहू हो 1 एकर विकायला तयार आहे ते आमचं ना सगळं काय जे काही आहे ना ते सगळं तुम्हाला देतो आमच्या काहीच लेकीसाठी. हे बघा अजिबात विकायची गरज नाही 1 एकर विकायची गरज नाही तुम्हाला अजून 1 एकर घेऊन देतो मी आता माझ्या घरचे आहे ना माझ्यासाठी मिली काय घेणं देणं नाही मला नाही तसं नका करू पाहुणं. तुमच्या नावावर करतो जेवढी जमीन आहे ना माझ्या नावावर जी जमीन आहे 5 एकर ती तुमच्या नावावर करतो नाही. आणि तुझ्या नावावर करतो जमीन तसं नका. हा. तू काय कष्ट करून घेऊन आला काय जमीन कोण आमची जायची मला जमीन मला आहे. काहीच कमी नाहीये मला पगार आहे 1.5 लाख रुपये पण तुला आई बापाला सोडून तुला सासरे प्यारे झाले का? लय फुक आला त्याला मागितलं त्यांना म्हणून तुम्हाला एवढं कळायला पाहिजे सोनाला पुरी सारखा जीव लाव आम्ही काय जीवन लावला तिला तिला विचार ना तिला काय काय थांब, केलं थांब. एक मिनिट. एक दिवस तुला भांडण झालं तर तुला मारलं काय का म्हणलो नाही? आम्ही काय म्हणले मेली का तू एका एकच दिवसात भांडण भांडण? तू असं तुम्हीच मला घरातून एकाच दिवस भांडण झालं एकच मला सांगू का यांनी मला झटपट पण केली. मग रॉकेल टाकून पेटून देऊ हा? म्हणलं. हे म्हणले नाही नाही आता मी तसंच करणार आहे माझ्या नावावर जी जमीन आहे तुमच्या नावावर करतो हा आणि माझ्याकडे जो बँक बॅलन्स आहे का हिच्या अकाउंटला टाकून देतो मी तुम्हाला हा. किती जीव लावला आम्ही तुला जीव नाही पण लावला. आम्ही काय म्हणलो का तुला आम्ही तुला तेवढंच जीव एकच लावला. दिवस आता ही लग्नावून आली तिला बायानं नाव ठेवलं म्हणून तिने अहो, चिडचिड पण केली. तुम्हाला करायला पाहिजे ना तुम्ही ऐकलं का तिचंच पण लोकांचं ऐकून तुम्ही तुमचं घर फोडता येत आहे. मला माझी आई माहिती कशी आहे पण तुम्ही चांगले आहेत ना तुम्ही बायकोच ऐकून असं वागले की सोबत तुम्हाला काय दिलं तुमच्या पैशाचं लग्नात काय सांगा बरं. करायचं एवढी तुमच्या लग्नाचा सोन्यासारखी आठवण सून. काही दिलंय काय तुम्हाला तुमच्या सासरीने नाही जाऊन द्या देऊ घेऊ आपल्याला काय होय, करायचं तुम्हाला माझ्या बापाचं काय करायचंय पंचायती नका करू दे मग आमच्या लेकीचं बोलल्यावर आम्ही तुमच्या बोलू. लेकीचं बोललो घेऊन जा तुमच्या लेकीला मग हा, मी घेऊन एक जाऊ काम आम्ही. करतो हे बघा जाऊ द्या मामा मी हिला घेऊन जातो तिकडे माझ्या सोबत हा तुमच्या सोबत घेऊन इथं जा. थांबायचं नाही लगेच बॅग घे आपण तिकडे राहू आणि रुपये तुम्हाला देतो का आता बघा हे सगळे आहे ना वस्तू घेतलेल्याच नाही टीव्ही फ्रीज कूलर वॉशिंग मशीन हे सोफा हे सगळं आहे ना टेम्पोत भरू आणि आपण तिकडे घेऊन येऊ. हा तुम्ही एक काम करा आता तुम्ही बघा कोणाला मागायचंय कोणती तुम्हाला बोलताय ना टोमने मारताय ना
त्यांना म्हणा आम्हाला वस्तू घेऊन टेम्पो द्या. घेऊन कोणाचं सामान घेऊन चालला तू घेतलेलं काय ते सामान मग कोणी घेतलेलं आहे तू घेतलंय आणि मग? तू शिक्षण सगळं सारे सामान सगळं स्वतः आम्ही केले शिक्षणाला जेवढा पैसा वावराला हा. त्याच्यात डबल पैसा वावराला दिलाय मी तुमचा काय हक्क नाही मला. रुपया मागत हक्क नाही आता. मग तू आता सौदा करायला निघालाय का आणि ते सौदाच तुम्ही करतो, सौदाच जाऊ दे त्याला केला. बायको घेऊन तुम्ही सौदाच केलाय माझ्या बायकोचा आणि सौदा एवढा ऐका, बायकोच्या माझ्या फांद्यात आहे. बरं, थांब वावराला 2 ना, मिनिटं. घेऊन टाका तुम्हाला. 2 आम्ही मिनिट पुढं तुला काम जायचंय करून का खाऊ. आम्हाला सोडून जायचंय का आहे तू ऐकू नको यांचं. नाही तुला आम्हाला सोडून जायचंय का आम्ही तुला जीव नाही लावलाय चालत तिला आहे, आम्ही तुला घेऊन घेऊन जाणार. आम्ही जाणार. जीव लावलाय तिला फक्त इचर जायचंय हा. बरं ठीक आहे तुमची तिला फक्त इचर तुला जायचं घेऊन तिला फक्त इचर तू संगीत का आमच्यावर राहते जावय बापू राहू दे पण तुम्ही चूक केली की नाहीये मान्य झाली चुकी आमच्याकडून तू चूक केली की आज नाही चुकी झाली ती म्हणते ना चुकी हा? झाली म्हणून काय तू बोलली एवढं तू तिला चुकलं की नाही तुझं अरे चुकलं ना मग आता माफ दम करावं देऊन लागत विचारितोय तो पोरगा आहे का मग दम देऊन विचारतोय त्याला मला. टेन्शन आहे. तुम्ही आई बाप आहे माझे पेटून द्यायचं मी- म्हणल्यावर टेन्शन येणारच ना कोणाला बी तुला तुम्ही आई माहित बाप आहे होतं. माझे तुम्ही आई बाप आहे बरं तुला मी तिथंच म्हणत होतो झक मार गपस पण तू लय तुला कोणत्या मैत्रिणी सांगितलं भलं वाटोळ करून तुमच्या घे. भरोशावर सोडून गेलता ना तुमच्याकडे तिला मग तिला काय आम्ही जेवण लावला का सोडून आजी गेली नाही का तिकडे मी आता काम करतोय म्हणलं जर माझे आई बाप चांगले आहेत माझ्या बायकोला जीव अरे लावला मग पुढं अरे तिला मग त्रास पुढं दिला त्रास आम्ही. दिला आम्ही तिला विचारा एकच या. दिवस ती झाली ही लग्नावर आली आणि ते दोघींचं झालं पाहुणे तुम्ही छान सवरते खुशाल बायकोच ऐकून तुम्ही सुद्धा तिला जाणून 6 महिने तू आमच्या जवळ राहिली 1 दिवसाच्या भांडणाने तो एवढा तमाशा केलाय अगं पण एक दिवसात जर पेटून दिला असतं तर मी काय झालं केलं असतं बावळा ठिकाण हा? तू आज पोलीस वाचणे का आम्ही तिला पेटून देतो तुम्ही म्हणले नाही का तिला मग म्हणलं मानलं मी गेलं की पेटून दिलं पेटून का? गेलं पण हा? अरे काय लाज आहे का तुला ते बी काय काही? तिकडे भिका मागते का? बरं ती जाऊन दे ती भिका माग सोडून तुला जायची नवऱ्या संग जायची असली जा हा, नको राहू आम्ही. जाऊ शकत नाही ती आम्ही बी जीव लावलाय मारा आमची पोरगी आम्ही काय भाव वाटलाय ते. मग जेव लावलाय ना एवढे दिवस चांगलं वागले ना मग कशाला घाण चुकलं मला सांगितलं ना आता एकदा हाण नाही ते मग काढ पायातली टाक तोड, त्याच्यासाठी तोड, तळतळ तोड. भांडायला आला. चुकलं चुकलं म्हणते नाही ना ती. चुकलं माझं मला मी बायांनी सांगितलं त्यांच्या तिथं पाहिलं म्हणून मी बोलले चुकलं नाही म्हणते बघा चुकलं म्हणते ना ती म्हणली ना मागाशी ते म्हणे कदा. बहिणी सांगितलं हा, मग बायाने सांगितलं कोणत्या माणसाचं डोकं सरकत लोक लोक उद्या काही म्हणते कस काय काय म्हणते ज्याला भेटलं ज्याने सांगितलं उद्या तेच तुला लोक माणसं- म्हणते नवऱ्याला मारून टाक नको शांत. मला डोक्यातच मारीन डोकं घाले मला काय मारलं बावट घर तू ते लोक म्हणले मग तो ऐकून तीच घालीन ते डोक्यात लागला काय जरा बाप म्हणते तो आहे नवऱ्याचा ए भाऊ दुसरा का- नवरा का बघून रागीन नवरा ते दुसरा का- नवरा बघून देतो म्हणते ना बाया. हा तुला लाज वाटायला पाहिजे करशील का? बोलायला ताई, तुम्ही निर्लज्ज. एवढे मोठे आहेत तुला आता. करायला लाज नाही वाटत मला वाटतं का लाज जाऊ द्या आई वडिलांना एवढं बोलू नका चुकलं हम्म, असेल. बस 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 टेन्शन घेऊ नको तू हा बस लय नको पाणी लावून दिन ठेवून या कधी कोण? कांटाळा मी घेऊन जाईन तिला हा, जा घेऊन जाईन घेऊन तू काय दम देतो काय हा. प्रत्येक वेळा जाईन घेऊन तू काय घेऊन गेला आणि जा घेऊन आणि तुम्ही जा जा त्यांच्या मागं. हा, तुम्ही जा त्यांचं तेच सांग हा, सांभाळीन तुम्हाला तू माफी मागून मी तुला कळत नाही ना आणि जा तुम्हाला काय कमी पडत हे बघा आता जे झालं ते झालं तुम्हाला काय कमी पडत ना मला सांगा तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो अरे आहे घरात सगळं आहे ना हिला थोडस 2-4 बायांनी चाव चाव केलं हा. त्याच्यामुळे हे घोटाळा झाला पण त्या बाया आहे ना त्यांच्या घरात खायला आहे का हा ते त्या सांगा गठुडे ते घेऊन आल्यात तिकडून काय याचे सुनाच्या घरून काय याचे बाजरी गव्हाचे गठुडे आणले का? बाजरी गावाचे गठुडे आले. काय जाऊन करायचं खेड्यात तू तुम्हाला? हिंडतो काय का याचे? कवा दगडाचे गठुडे आणले का तू काय? इथं हिंडतो का 4 डोक्यात माणसात घाला कवा नवऱ्याच्या. 4 माणसात हिंडतो कवा तू तुम्हाला काय कमी आहे ताई गठुडे कशाला आणली. थोडे पाहिजे तुम्हाला हा? 10 तोळे घेऊन आलेत पुन्हा ते. घरात होय तू 10 तोळ्या धोका तर हा. डोक्यातच घालीन 10 10 तोळे जर 10 वेळा लावली तो तर परत विचारून घ्या नाही तर तिला बावटवाणी मोकार घेण्याचं शीन करते का आमन धामाचं अहो, मी काय म्हणते, ऐका. तुम्हाला तर माहितीये माझ्या आई बाबांची परिस्थिती हो. कशी आहे जशी मी नवऱ्याकडे आले तसं मला सुख भेटलंय तशी मी अशी चांगली राहते नाही तर माझं पण पहिलं काहीच नव्हतं हे बघ मला पण तसं काही म्हणायचं नाही मला 4 लोकांनी अगं तेच सांगते मला तुला काही म्हणायचं नव्हतं पण 4 बायांनी चव केली सांगितलं मग काढला मी तुझ्यावर राग तर तू लगेच एवढा तमाशा केला 4 बाया उद्या म्हणलं तू पातलं खाशीन तर खाशीन का अहो, तमाशा केला म्हणजे तुम्ही हाकलून तिला घराच्या बाहेर तुम्ही अहो तिला ताई पाठवलं. ऐकावे जाण्याचे करावे मनाचे आपल्या मनाने करायचं कशाला आपण वाद घालायचं सांगा चला बरं. आता जाऊ द्या आपण प्रेमाने राहा प्रेमाने आमच्या पुढं चला. पोरीला जीवला बाकी काही काय आलोय मी काय आहे की नाही काही नाही आता बँड डीजे ला तुला स्वागत आला भूक लागली नाही तुमच्या मला सुखाने राहा बरं, आम्ही जाऊ जातो द्या, आमच्या येऊ द्या. घरी. चल. आपण आपल्या घरी. चल कर काहीतरी आमच्या त्याला. लेकीकडून काही चुकलं असलं तर आम्ही माफी मागतो बरं बाबा. काशीत घालायला आला इथं हा. बायको देखता सासरे त्या पान उतारा करायला हा. आमचा. चल त्याला सारा वाटलं पान उतारा. केलं इथं सगळं. हा नाही तर लगेच तिला खाल्लंच असतं आम्ही जाऊ तुम्ही आम्ही जातो आमच्या घरी. चल नाही नाही चला 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 चहा घेऊ चला चला वेळी. चला. हो, ऐकावे जनाचे करावे म्हणायचे आणि आता बघा चहा पाण्याचे चला